सचिन राठोड केसोला ऑफिशियल युट्यूब चॅनल सर्वांचे स्वागत आहे. आजची जी अपडेट आहे, एनसीएमसी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळातर्फे डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी आणि प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी एनसीएमसी कार्डची योजना सुरुवात केलेली आहे. मित्रांनो, एसटी बसचा प्रवास करताना अनेक प्रकारच्या सवलती शासन देत असते. त्यामध्ये विद्यार्थ्यांना पास योजना, विद्यार्थ्यांसाठी अहिल्याबाई होळकर योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, 65 वर्षावरील नागरिकांना हाफ तिकीट योजना, महिलांसाठी हाफ तिकीट योजना, दिव्यांगांना वनफूड योजना, अशा विविध प्रकारच्या सुविधा आपल्या एसटी प्रवासामध्ये देण्यात येत होत्या. तर इथून पुढं जर आपल्याला ह्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर एनसीएमसी कार्ड काढणे आवश्यक आहे. तर हे कार्ड कुठे काढायचे? तर एसटी बस स्थानक अधिकृत एजंटकडे आपण हे कार्ड काढू शकता. त्याच्यासाठी कागदपत्रे, आधार कार्ड, मोबाईल नंबर, आधार कार्डला जो नंबर लिंक आहे तो नंबर घेऊन जाणे आणि दिव्यांगासाठी ओळखपत्र UDID कार्ड गरजेचे आहे. ह्याची मुदत कशी आहे? 1 एप्रिल ते 31 मार्च. ह्याच्यासाठी पैसे किती लागणार आहे? तर ₹199 आणि ह्याच्यामध्ये आपल्याला वॉलेट रिचार्ज करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या म्हणजेच एसटी प्रवासात आता तंत्रज्ञानाची नवी पहाट उगवली आहे. रोख व्यवहाराच्या पलीकडे जाऊन पारदर्शक आणि सोयीस्कर सेवा देण्याच्या उद्देशाने एसटी मंडळाने नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड एनसीएमसी प्रणाली लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. अशी माहिती परिवहन तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. यापुढे विविध सामाजिक सवलतीचा लाभ घेण्यासाठी ई स्मार्ट कार्ड अनिवार्य करणार आहे. मंत्री सरनाईक म्हणाले की ही केवळ तांत्रिक सुधारणा नसून प्रवासाच्या विश्वासाला डिजिटल बळ देणारे पाऊल आहे. सवलतीची अचूक नोंद, पारदर्शक प्रतिपूर्ती आणि रोखविरहित व्यवहार या तिन्ही गोष्टीचा एका कार्डमध्ये सामावलं जाणार आहे. तर या प्रकल्पासाठी महामंडळाने इम्बिक्स टेक्नॉलॉजी ट्ली आणि एनएडीएल पेमेंट बँक यांच्याशी करार केला असून लवकरच सर्व आगारामध्ये नोंदणी मोहीम सुरू होणार आहे. आता हे कार्ड कोणाला मिळणार आहे? एनसीएमसी कार्ड. या नव्या योजनेत समाजातील विविध घटकांचा समावेश करण्यात आला आहे. शालेय विद्यार्थी, तांत्रिक शिक्षण घेणारे विद्यार्थी यांच्या सर्व क्रमांकाशी जोडलेले कार्ड दिले जाईल. ज्येष्ठ नागरिक व महिला, अमृत ज्येष्ठ नागरिक सर्वसाधारण, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना आधार संलग्न कार्ड मिळेल. दिव्यांगांना प्रवासी UDID क्रमांक जोडून विशेष सुविधा असलेले कार्ड. पुरस्कार देऊ पत्रकार, स्वातंत्र्य सैनिक, अधिस्वीकृतधारक पत्रकार आणि राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांना विभागीय कार्यालय येथील मुख्यालय आगारामार्फत वितरण करण्यात येणार आहे. तर कार्डची वैशिष्ट्य काय? प्रवासात स्मार्ट कार्ड सोय. किंमत नवीन कार्ड ₹199 GST, जुने स्मार्ट कार्ड जमा केल्यास ₹149 उपलब्ध. वॉलेट मर्यादा किमान ₹100, ₹50च्या पटीच रिचार्ज. म्हणजे अधूनमधून तुम्हाला रिचार्ज करता येणार नाही. रिचार्ज सुविधा ETIM मशीन, अधिकृत संकेत, मोबाईल ॲप किंवा नियुक्त एजंटकडे सहज रिचार्ज उपलब्ध होणार. आता नोंदणीसाठी व्यापक यंत्रणा, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सेवेसाठी 3000हून अधिक अधिकृत एजंट नियुक्त करण्यात आले आहे. बस स्थानकावर नोंदणीची प्रक्रिया पार पडणार असलेल्या ग्रामीण भागातील प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. एसटीचा हा निर्णय म्हणजे परंपरागत प्रवास व्यवस्थेचा डिजिटल स्पर्श देणारा टप्पा आहे. तिकीट हातात आणि सुट्ट्या पैशाची चिंता या जुन्या गोष्टी आता इतिहास जमा होणार आहे. नव्या युगात एका स्मार्ट कार्डच्या स्पर्शाने प्रवास अधिक सुलभ होत आहे. महाराष्ट्र शासनाने डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना आणल्यात आहे. आता या योजनेचा भरपूर मोठ्या प्रमाणावरती या योजनेचं कौतुक होत आहे. कारण की बोगस लाभार्थी ह्या योजनेच्या माध्यमातून आता वगळण्यात येणार आहे. आता किमान ₹199 मध्ये आपल्याला हे सहज उपलब्ध होणार आहे. कॅशलेस प्रवास, सुट्ट्या पैशाची आता गरज आपल्याला भासेल. कंडक्टरला पैसे देण्याऐवजी फक्त एनसीएमसी कार्डचा वापर करून तिकीट काढता येणार आहे. सरकार विशेष सवलती देण्याची शक्यता असणार आहे. आपण सचिन राठोड केसोला ऑफिशियल युट्यूब चॅनल काढलेले. ह्या चॅनलच्या माध्यमातून आपण जनसामान्यांपर्यंत भरपूर साऱ्या योजना पोहोचवत आहोत. धन्यवाद.